नमस्कार, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे साबुदाणा उसळची रेसिपी। त्याला आपण उपवासासाठी नेहमीच बनवत असतो, तर महाशिवरात्री स्पेशल आज अशा प्रकारे ही साबुदाणा उसळ बनणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबतच स्पेशल पाहुणचार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। साबुदाणा उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम मी हा अर्धा किलो साबुदाणा साधारणतः 5 ते 6 तास आधी भिजत घातलेला आहे। साबुदाणा हा पूर्णपणे भिजलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम साबुदाण्याच्या उसळकरिता मी साधारणतः 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे। त्यासोबतच 8 ते 10 हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे आणि साबुदाण्याच्या उसळला छान टेस्ट येण्याकरिता मी थोडे मिरे बारीक करून घेतलेले आहे। आपण जे 4 बटाटे घेतलेले आहे त्याला आपण कुकरच्या सहाय्याने उकळवून घेऊया। बटाटे उकळवून झालेले आहे आणि मी त्या 4 बटाट्यांचे साल सुद्धा काढून घेतलेले आहे। यानंतर आपण या बटाट्याला बारीक काप करून घेऊया। त्यासोबतच मी हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे। अशा प्रकारे बटाटे आणि हिरवी मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे। यानंतर मी साबुदाण्याच्या उसळकरिता साधारणतः 1 पाव शेंगदाणे घेतलेले आहे। त्याला छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया। अशा प्रकारे न तेल टाकता आपण याला भाजून घेऊया। यामध्ये तुम्ही पांढरे किंवा लाल शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता। अशा प्रकारे आपले शेंगदाणे हे पूर्णपणे भाजून झालेले आहे, ते तुम्ही बघू शकता। शेंगदाणे हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या सहाय्याने अशा प्रकारे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे। या व्यतिरिक्त तुम्ही थोडे जाडसर सुद्धा शेंगदाणे ठेवू शकता। साबुदाण्याची उसळ बनवण्याकरिता एका कढईमध्ये मी मोठ्या चमच्याने साधारणतः 4 चम्मच तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल हे गरम झालेले आहे। आपण यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून जिरे टाकूया। त्यासोबतच 8 ते 10 हिरवी मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। मिरची आणि जिरे हे थोडे लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक बटाटे कापून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून परतून घेऊया। अशा प्रकारे 1 ते 2दा आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। बटाटे हे आपले उकळलेले आहे। यानंतर आपण यामध्ये मिऱ्याची पूड करून घेतलेली आहे, ते सुद्धा 1 टेबलस्पून यामध्ये टाकूया। छान बटाट्याला आणि मिरचीला परतून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ सुद्धा यामध्ये टाकूया। साबुदाण्याच्या उसळमध्ये मिरची आणि मिऱ्याची पूड वापरल्यामुळे छान साबुदाण्याला टेस्ट येते। याकरिता मी यामध्ये थोडी मिरची आणि थोड्या मिऱ्याच्या पूडचा वापर केलेला आहे। यानंतर साधारणतः अर्धा किलो भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 पाव शेंगदाण्याचा कूट हा एकजीव करून घेतलेला आहे।
त्यानंतर आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचे मिश्रण एकजीव केलेले आहे ते यामध्ये टाकूया। अशा प्रकारे थोडे थोडे मिश्रण एकजीव करून बटाटे आणि मिरचीच्या एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे। साबुदाणा आणि शेंगदाण्याचे एकजीव केलेले मिश्रण कढईमध्ये टाकल्यानंतर संपूर्ण बाजूने बटाटा आणि मिरचीमध्ये हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून परतून घेऊया। अशा प्रकारे उसळ करिता आपल्याला संपूर्ण साबुदाण्याचे मिश्रण हे एकजीव करून तेलामध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे। असे मी संपूर्ण मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवून साधारणतः 1 ते 2 मिनिटांपर्यंत त्याला वाफ येऊ द्यायची आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर त्याला वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा 1 ते 2दा आपण हे मिश्रण परतून घेऊया। साबुदाण्याचा रंग हा हळूहळू चेंज होत आहे ते तुम्ही बघू शकता। साबुदाण्याचा हा व्हाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला पुन्हा पुन्हा परतून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा रंग हा पूर्णपणे बदललेला आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे। अशा प्रकारे साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाणा खिचडी ही पूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। काहींना उपवासाला कोथिंबीर चालते किंवा नाही यावरून तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता। अशी ही साबुदाणा उसळ तुम्ही दही किंवा लिंबू सोबत सुद्धा सर्व करू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहुणचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।